नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील मातंग बंधू एकत्र आले आणि जनआक्रोश मेळावा घेण्याचे ठरविले. यामध्ये अ ब क ड वर्गीकरण करून समाजाचे आरक्षण आरक्षित व्हावे असे एकमताने निर्णय घेण्यात आला. या जनआक्रोश आंदोलनाची मशाल पेटवून पहिली बैठक प्रेस क्लब मुंबई येथे 7 जानेवारी 2025 ला झाली. तेव्हापासून 20 मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला या अ ब क ड चे वर्गीकरण किती गरजेचे आहे याविषयी समाजातील प्रत्येक माणसाच्या निदर्शनात आणून देण्याची खऱ्या अर्थाने या समाजामध्ये बीजरोपण करायला सुरुवात झाली. तसेच ही मशाल पूर्व महाराष्ट्राला पेटून उठली आणि पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एक क्रांती जागी झाली. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक मातब्बर मंडळींनी या मोर्चाला यशस्वी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. यामध्ये त्यांचा वैयक्तिक कुठलाच फायदा नसून फक्त समाजाला आरक्षण आरक्षित व्हावे हाच ध्येय त्यांच्या उराशी होता. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी, लातूर, उस्मानाबाद, संभाजीनगर, बीड, नाशिक, जालना या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मातंग समाजाने या मेळाव्यात आपल्या मोलाचे योगदान देत सहभाग नोंदवलाय. अ ब क ड चे वर्गीकरणाला हायकोर्टातून मंजुरी मिळवली व ते आपल्या राज्यामध्ये लागू करणारे महत्त्वाचे आपल्या देशातील 2 राज्याचे मंत्र्यांनीही या मेळाव्यात आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तेलंगणामध्ये हे वर्गीकरण होऊन कसे आरक्षण मिळवले, तसेच पंजाब, चंदीगड येथून आलेले आमदार यांनी या आरक्षणाविषयी समाजाचे प्रबोधन केले. आझाद मैदानावर झालेले जनआक्रोश महामोर्चाचे दृश्य बघून कुठेतरी मातंग समाज आपल्या हक्काच्या लढाईसाठी मैदानात उतरलेला दिसला व आता आपले आरक्षणाचे वर्गीकरण झाल्याशिवाय हा समाज शांत बसणार नाही असे काही समाजातील आदर्श नेते मंडळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी या समाज बांधवांना 15 दिवसात तुमचे आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षित करतो असे शब्द दिले. आता आपल्या दिलेल्या शब्दाला बावनकुळे साहेब कितपत पाळतात हे बघणे गरजेचे आहे. आझाद मैदानावरून खास रिपोर्ट, इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड. प्रत्येकाचं हे व्यासपीठ आहे आणि मला सांगायचंय की बाबा हो, सकल मातंग समाजाच्या सर्व समन्वयकाचं मी अभिनंदन करतो. त्यामध्ये सन्माननीय मुखेडकर साहेब असतील, धुपे साहेब असतील, वाडेकर असतील, राम चव्हाण असेल, कैलाश जागोरे असेल, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून हे आंदोलन यशस्वी केले त्या बहादर कार्यकर्त्याचं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आपण मागच्या 2 वर्षापासून अतिशय पोटतिडकीने काम करत आहोत. आपण जबाबदार मातंग समाजाला ते लक्षात आलं नाही, पण सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ज्याचा संदर्भ घेतलेला आहे त्यांनी, पूर्वी जसं पंजाबचे या ठिकाणी आले होते, मलिक साहेबांचे बांधवते माजी आमदार, त्यांनी सांगितलं तुम्हाला कल्पना नाही, 2011च्या जनगणना जी झालेली आहे त्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11.45 आहे. दलित समाजाची 11.45. म्हटलं की आम्ही आपल्याला असं उफाळून उठतं, सरसर उठतं आणि अशा टायमाला आपण थांबावं करत राहत नाही. कारण या ललकारीपासून, या छक्करपासूनच माझ्या सुद्धा करिअरची सुरुवात झालेली आहे. माझ्या सुद्धा समाज कार्याची सुरुवात करतो. ही सुरुवात आहे. हा लढा आजपासून आपण सुरू केलेला आहे आणि आजच्या या उपोषणाला, या आंदोलनाला
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब येऊन गेले. 15 दिवसात